आज आपण बघणार आहोत आळूच्या पानाच्या वड्या 10 ते 15 मिनिटांमध्ये कशा करायच्या। घशामध्ये खवखवू नये म्हणून, तेलकट होऊ नये म्हणून काही तुम्हाला टिप्स देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आळूच्या पानाच्या वड्या करण्यासाठी मी ते आळूची पानं घेतलेली आहे। गावरान पानं आहे, अजिबात हायब्रिड पानं नाही। हायब्रिड पानांच्या काड्या कडक असतात आणि हिरव्या असतात। हे गावरान पानं आहेत, शेतामधले आहेत। मी हे शेतामधून तोडून आणलेले होते। आता आपल्याला हे पानं छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे। सुरुवातीला सर्व पानं एकदाच धुवून घ्यायचे, नंतर आपल्याला ह्या झटपट अशा वड्या लावता येतात। आता आपण हे पानं छान असे खालीवर करत धुवून घेणार आहोत। आमच्या शेतामध्ये जी विहीर आहे तिथे खूप असे मोठे मोठे पानं आलेली होती। मी हे तोडून आणली आणि आता तुम्हाला ही वड्याची रेसिपी शेअर करणार आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये लसूण टाकला 10 ते 12, इथे हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडासा अर्धा चमचा जिरं टाकलं आणि झाकण लावून छान असं फिरून घेतलं ह्या पद्धतीने। आता एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। 2 कप इतकं मी इथे बेसन पीठ टाकलं। बारीक केलेला हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा, हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला काढलेला होता त्यातच पाणी टाकून याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि पीठ आपल्याला छान असं भिजून घ्यायचे। जास्त घट्ट भिजवायचं नाही आणि जास्त पातळही भिजवायचं नाही, असं लुसलुशीत असं आपल्याला ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। अगदी झटपट होतात अशा पद्धतीने। याच्यामध्ये मी जास्त काही मटेरियल वापरलेलं नाही, अगदी साध्या सिंपल अशा आळूच्या पानाच्या वड्या मी इथे तयार करणार आहे। झटपट पण होतात आणि चवीला पण छान लागतात। गावाकडं अशाच पद्धतीने वड्या केल्या जातात। इथे मी पोळपाटावर पान घेतलेलं आहे आणि आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचे, म्हणजे त्याच्या ज्या शिरा असतात त्या छान अशा मऊ होतात आणि रोल करायला सोपं जातं। आता सर्व पानांना आपण असंच तयार करून घेऊ, लाटण्याने असं लाटून घ्यायचं, म्हणजे शिरा त्याच्या मोकळ्या होतात आणि पीठ आपल्याला झटपट असं त्याच्यावर लावलं जाणार आहे। आता आपण इथे पीठ टाकून घेणार आहोत। 2 चमचे इतकं मी इथे पीठ टाकून घेतलं। हाताला पाणी लावायचं आणि पानाला आपल्याला सर्व बाजूने इथे पीठ लावून घ्यायचं आहे छान असं ह्या पद्धतीने। कमी जर पडलं तर अजून त्याच्यामध्ये थोडंसं पीठ लावायचं आणि त्याच्यावर दुसरं पान आपल्याला असं लावून घ्यायचं आहे। खालचं जे पान असतं ते तुटलेलं नाही घ्यायचं, वरचं पान तुटलेलं असलं तरी काही हरकत नाही आणि छान असं रोल करून घ्यायचं आहे, म्हणजे झटपट असं आपली ही वडी तयार होते। झटपट तुम्हाला अशा अगदी जास्त साहित्य नाही टाकलं तरीही अशा झटपट आपल्या ह्या वड्या तयार होतात। सर्व वड्या मी अशाच करून घेतलेल्या आहे। कढईमध्ये पाणी ठेवलं, चाळणी ठेवली आणि सर्व वड्या त्याच्यावर ठेवलेल्या आहेत। झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची ह्या पद्धतीने। 10-15 मिनिटानंतर आपण चेक करूया, आपल्या वड्या छान अशा वाफवलेल्या आहेत। थंड झाल्यानंतर चिरायच्या आहे, गरम गरम चिरायच्या नाही, थंड झाल्यानंतर चिरायच्या। आणि आता आपल्याला ह्या वड्या थोड्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे। तुम्ही तळू पण शकता। मी इथे थोडं तेल टाकून वड्या अशा तळून घेणार आहे, कुचकुचीत होईपर्यंत। मस्त लागतात, अजिबात ह्या पद्धतीने केल्या ना तर अजिबात घशामध्ये खवखव होत नाही, तेलकटही होत नाही। ह्या पद्धतीने आपण इथे आळूच्या पानाच्या वड्या छान गोल्डन कलर येईपर्यंत अशा तळून घेतलेल्या आहेत। छान तेल निथरून घ्यायचं आणि ताटामध्ये आपण ह्या काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये मी इथे वड्या काढून घेतलेल्या आहे। आता सर्व वड्या मी अशाच तळून घेणार आहे। तुम्हाला आळूच्या पानाची साधी सिंपल रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि हो, व्हिडिओ जास्तीत जास्त नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।